Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, आता चालू क्लिनिकला. So back to back duties आहे सध्या 3 दिवस, परत मध्ये एक दिवस सुट्टी आहे, परत बॅक टू बॅक, कारण कुठेतरी पुढे हॉलिडेजच्या ॲडजस्टमेंटसाठी सगळं काय चालू आहे. So yes, life is all about priorities and management. So how you manage everything and how you prioritize everything is important. So आपल्याला जे आयुष्यात पाहिजे असेल तसं आपण प्रॉपरली मॅनेज केलं तर अजून छान वाटतं. आणि yes, life is all about living your life to the fullest. So yes, be happy, keep smiling and पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. So stay tuned. सुखी भोग. मला ऍक्च्युली जायचं आहे बाहेर, प्रेझेंटेबल पण व्हायचं, पण आता हे असे हेअर मी घेऊन नाही जाऊ शकत. इकडे एक प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा मी माहिती दिलेली आहे, पण या वेळेस परत एकदा देते. काही मिनिटातच आता मी माझे हेअर आहे ते एकदम प्रॉपरली स्टाईल करू शकते आणि ह्या आधी सुद्धा 1-2 व्हिडिओज मध्ये मी तुमच्या बरोबर ते शेअर केलेलं आहे. तो प्रोडक्ट आहे अगारोचा इम्पिरियल 6-in-1 मल्टी हेअर स्टायलर. ह्यात आपल्याला 6 नॉझल्स मिळतात. ही आहे त्याची मेन बॉडी. हे आहे लेफ्ट अँड राईट हेअर कलर, मग व्हॉल्युमायझर, ड्रायर, स्ट्रेटनर आणि स्मूदर. 1200 वॉटचं आहे. BLDC मोटर आहे यात. सो आता मी फटाफट माझे जे हेअर आहे ते स्टाईल करून घेते. आपल्याला त्याने ग्लव्ह सुद्धा दिलेला आहे, कारण जेव्हा आपण हाय हीट ठेवतो तेव्हा ग्लव्ह घालणं फार गरजेचं आहे. सो चला मग लेट्स स्टार्ट. व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तरी सुद्धा जर कोणी पाहिलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. खूप सोपं आहे ह्याचं. हे लॉक सिस्टम सुद्धा खूप सोपं आहे. ही जी बॉडी ही एकच आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे नॉझल्स लावायचे. सो सर्वात आधी मी माझे जे हेअर आहे ते ड्राय करून घेते. सो बेसिकली दिस इज पॉवर बटन. हे आहे स्पीड आणि टेम्परेचरचं बटन. स्पीड आणि टेम्परेचरला 3 मोड्स त्याने दिलेले आहेत. एक तर ब्ल्यू इंडिकेट्स लो, मग पर्पल इंडिकेट्स मीडियम अँड रेड इंडिकेट्स हाय. सो लेट्स स्टार्ट. सो यू कॅन सी की मस्त ड्राय झालेले आहेत. सो हेअर वॉश केल्यानंतर हेअर मध्ये फ्रीझीनेस दिसतो, जसं की आता तुम्ही बघू शकतात. इवन हे असे थोडेफार गुंतलेले सुद्धा असतात. सो त्याला रिमूव्ह करण्यासाठी मी यूज करणार आहे हा कोम्बिंग ब्रश. हा इझी आहे यूज करायला. आपल्याला फक्त असं कोम्ब करायचं आहे. बेस्ट पार्ट म्हणजे हे तुम्ही वेट हेअरवर सुद्धा यूज करू शकतात आणि ह्याच्याने आपल्या केसांना एक वेगळी शाईन मिळते. त्याचबरोबर जेवढे पण केस गुंतलेले असतील ना ते सगळे काही मोकळे होऊन जातात आणि सॉफ्ट होतात हे. आणि ट्रस्ट मी, खरंच खूप सॉफ्ट होतात. बघू शकता डिफरन्स. फ्रीझीनेस निघून जातं. अँड हे बघा, जेवढं पण फ्रीझीनेस होतं ते सगळं काही निघून गेलेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ दॅट कोम्बिंग ब्रश. आता मी यूज करते स्मूथनिंग ब्रश. ह्याच्याने आपले जे हेअर आहेत ते स्ट्रेट होते. अशा प्रकारे माझे हेअर जे आहेत ते मस्त स्ट्रेट झाले. कॅन सी. आता मी ते फक्त एक क्लिप लावणार आहे. देन आय एम ऑल सेट टू लीव्ह. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हेअरला स्टाईल करू शकतात, एक स्ट्रेट लुक देऊ शकतात. त्याचबरोबर एक काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं की कसं आपण आपल्या हेअरला व्हॉल्यूम देऊ शकतो. सो एक तो लुक सुद्धा देऊ शकतात.
किंवा कर्ल्सवाला लुक सुद्धा देऊ शकता. सो कर्ल्सवाला लुक सुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करेल. मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर पूर्ण जो डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. सो येस, पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. सो आता वाजले आहेत 12:15. नायसा येण्याच्या आधीच मी आली. आता फटाफट जेवणाला लागते. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले आहे दुपारचे 2:45. सो लंच ब्रेक माझा. काय स्पेशल? सो रचनाचं जेवण झालं आहे लवकर, कारण खूप लेट होतो मला पण. काही चालेल, चांगले मिळतात फ्रेश. आता स्वस्त झालेत ना. गवार, मुळा नाही काय, गवार, भेंडी, मेथी, संपले, बटाटा, पनीर, मशरूम, हे सगळं मागवलं. तरी हळूहळू मला वाटतं ऑनलाईन मुळे पण थोडा खर्च जास्त होतो का? डिपेंड्स. काही गोष्टी महाग आहेत, काही गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. पण कसं आहे, थोडं जिथे थोडं महाग असेल ना तसं त्याचा प्रोडक्ट पण छान आहे. ते पण आहे. तर ते थोडंसं कम्पेअर करून घ्यायला लागतं. किती ऑर्गॅनिक आहे काय गोष्टी त्या आपण आपल्याला. आता तू बघ, ऑनलाईन बघशील ना, भेंडी 4 प्रकारची आहेत. एक ऑर्गॅनिक, एक नॉर्मल, एक गव्हर्नमेंट, असं पण काहीतरी आहे. सो प्रत्येक भेंडी, काही छोट्या काही मोठ्या. हा, तो कॉस्ट फॅक्टर. बटाट्यांमध्ये पण 4 प्रकारचे बटाटे आहेत. कांद्यांमध्ये पण 4 प्रकारचे कांदे. लिफी व्हेजिटेबल सिंगल असं जेव्हा आपण चेक करत तेव्हा वाचा पूर्ण, नाहीतर सिलेक्ट होऊन जाईल. तर पहिले तुला जेवायला वाटतं साफ करतो. वांग्याचं भरीत बाबा, सकाळी काय काय करायला लागतं. वांग्याच्या भरीतला वांग मोठं पाहिजे. ते पण आहे. मोठं नाहीये वांग, मी छोटी वांगी. फरसाण आहे का? तो फरसाण नाही का दुसरा, तो मिसळवाला. आणलेले चटणी आहे. हा, चटणी आहे झणझणीत, ती पण चालेल. पण घेतलेली महाबळेश्वरहून. मस्त टेस्ट आहे, मी काढून ठेवली थोडीशी. आणि ते बाकीचे भरले. खाल्ल्यावरच समजेल कसं. कांदी कोणते वाचिया देवाला पाहून नमस्कार खरं ते बिया पायाला पायतेच मी काढायचे करते सांगायचे. शांती शांती ओम शांती शांती शांती. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खात खंड राहू. कोणता नंबर आहे? मैत्रिणींना प्रसाद देते.
सो नायसा मॅडमचा अभ्यास झालेला आहे अँड नाव शी इज प्लेइंग. तिचं प्ले टाईम आहे. सो बेसिकली नायसाला क्लेची खूप आवड आहे आणि याआधी फक्त क्ले नॉर्मल क्ले आणून ती त्याच्याबरोबर खेळली. पण ह्यावेळेस तिला काहीतरी असं इंटरेस्टिंग गोष्ट मी घेऊन आले ज्यात वेगवेगळे मोल्ड्स आहेत ऑलरेडी ह्याला आणि इथे ते ठेवायचं आहे ना बाबू. हे काय केलंस तू? हे ना मला ना माहिती ते होतच होते. हे छोट आहे. छोट आहे? थांब मी बघते काय करायचंय. आणि हे काय? हे पण कट्ट्यावर मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि त्यांची चर्चा चालू आहे. नवीन वर्षाचा काय संकल्प. देशमुख ताईंपासून सुरुवात करूया. अरे का आधी स्वतःच करतात? नाही असू दे, आधी तुझा सांग मग आम्ही आमचे सांगतो संकल्प. ठीक आहे माझं सांगते. संकल्प असा आहे बघा, वर्ष कधी गेलं कळलंच नाही. म्हणजे बघा ना, आणि डिसेंबर संपायला आला, आता जानेवारी चालू होईल आणि आम्ही आता जाणार आहोत याला आपलं वृंदावनला. त्यामुळे आम्ही तिथे 10 दिवस नाही आहे, तर तिथे आपलं कट्ट्यावर काय येणार नाही आहे. तर मी म्हटलं आधीच आपलं तुमचं चर्चा चाललेली आहे तर संकल्प सांगून टाका. मी तर माझा तर संकल्प हा आहे आरोग्यम धनसंपदा. मी ह्या वर्षी मी खरं सांगते, अगदी मनापासून सांगते, मी आहे ना माझ्या शरीरावरती लक्ष देणार आहे. म्हणजे सकाळी उठून हे वॉक करणार आहे, योगा करणार आहे आणि 10-15 मिनटं जिममध्ये जाणार आहे. पण मी हे ठरवलंच आहे का ह्या 2025मध्ये मी व्यायामाकडेच लक्ष देणार. गावडेताई तुम्ही सांगा. माझा संकल्प असा की मी माझ्या आरोग्याकडे नीट लक्ष देणार आहे. माझ्या नातवाकडे मी त्याच्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देणार आहे. माझं घरदार व्यवस्थित सांभाळणार आहे आणि रोजच्या रोज रोजनिशी लिहिणार, रोजच्या रोज पेपर वाचणार, हा माझा संकल्प आहे. वा, किती छान बोलला तो तुम्ही. आम्ही नातवांचा विषय विसरून गेलो फक्त. चालेल, ठीक आहे. म्हणजे ते पण आम्ही करणार आहोत. माझं तेच उद्दिष्ट आहे मेन. ठीक आहे, छान मस्त बोललं. माझा असा संकल्प आहे, मी माझं आरोग्य सांभाळणार आणि जेवढं मला दुसऱ्यांसाठी करता येईल तेवढं मी करणार. माझा संकल्प असा आहे की फक्त गाणं येते, गाणं शिकणार, संगीत आणि स्वतःची काळजी घेणार आणि आईची काळजी घेणार. ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे का, नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा अनेक लोक अनेक संकल्प करतात आणि त्यातले 90% सगळे फेल होतात. सगळ्यांचं अक्षर उत्साहाने मी हे करणार, ते करणार चाललेलं असतं की मी चालायला जाणार, मी गाणं म्हणणार, आता हिंदीत सांगितलं, किंवा मी वाचन करणार, किंवा मी अमुक करणार, तमुक करणार. पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी 2 दिवस चालतात आणि नंतर त्या परत 8 दिवस चालतात आणि 9व्या दिवशी मग काहीतरी कारण निघतात आणि बंद करतात. त्यामुळे मी काहीही संकल्प करणार नाही यावेळेला. माझं रुटीन जे चाललेलं आहे ते व्यवस्थित चाललेलं आणि छान चाललेलं आहे. त्यामुळे मी जे काही करणार आहे ते मी फक्त कंटिन्यू जमलं तर करणार, अदरवाईज मी फार बॉदर करत नाही. नवीन वर्षाचा माझा संकल्प आहे की मी माझं आरोग्य जपणार आहे आणि डायबेटीस कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि देवाजवळ अशी प्रार्थना करणार आहे की सर्वांना आरोग्यदायी, सुखी, संपन्न. माझा संकल्प असा आहे आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. 79 चालू बघा, 79चे आहेत आणि किती क्लीन आणि व्यवस्थित आहेत एकदम. तुम्हाला आमच्याकडून खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. प्रत्येक वर्ष येतो जातो, पण आपलं जे आहे कुटुंब ते सुखाने राहावं, आपल्या कट्ट्यावरच्या पण जाणारा सुखाने राहू दे, हे संकल्प अचानकच सगळं, असं काही ठरवलेलं नाही. अचानक बोलायला लागल्यात सगळ्या. अगो बाई माझ्या, अगं आपण नाही येत ना. हा, आपण नाही येत. आपण नाही नाही आणि आपण आधीपासून नाही येत ना. आता आपण बिझी आहोत, त्याच्यामुळे मग आताच त्यांची चर्चा चालू झाली. संकल्प काय असतो, शरीराकडे जास्त लक्ष ठेवायचं, आपलं शरीर सुदृढ, कार्यक्षम आणि सक्षम ठेवायचं. बस बरोबर. तू एवढं छान वामनराव पैंचं करतेस तू, एकदम मस्त. एकदम आम्हाला पण घेऊन जाते ना. बरोबर,
आम्हाला पण त्यांची प्रार्थना हे ऐकून खूप छान वाटलं. ईश्वरा ते आम्हाला एवढी सवय झाली, हरिपाठ झाला की ती प्रार्थना. नाही, मला पण हरिपाठ आता मला सवय झाली बोलायची. आपण कट्ट्यावर बोलतो पण मी घरी पण बोलतो. सतत आपण ते बोलत राहिलं पाहिजे. चालता बोलता माणूस कोणी दिसलं ना की बोलायचं, देवा ह्याचं भलं कर, देवा बघा तुम्ही करून. सद्गुरू पण सांगतात 3 दिवस फक्त हा संकल्प करा की मी चांगलंच बोलणार, वाईट विचार येणारच नाही. 3 दिवस फक्त संकल्प करा, बघा तुम्हाला सवय पण लागेल. तुम्हाला ताबडतोब त्याचा मी बोलते, झोपताना बोलते, देवाची प्रार्थना करताना बोलते. तुम्ही सद्गुरू काय सांगतात 3 दिवस संकल्प करा की चांगलंच बोलायचं आणि चांगलाच विचार करायचा आणि बघा किती शरीरावर चांगला इफेक्ट होतो. दिवसाच्या जवळ 10-12 वेळा म्हणजे किती वेळा मी बोलत असते. आता मी आपलं पोथी बिथी वाचतं की नाही, पण ते आपला एक अध्याय झाला का परत हे वाचायचं, बोलायचं. एक स्तोत्र झालं का सद्गुरूंची प्रार्थना. आमचा जो इव्हेंट आहे ना तो राज कपूर यांची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्ताने आमचा इव्हेंट होणार आहे 29ला. म्हणजे सगळं ऋषी कपूर त्यांची पूर्ण फॅमिलींची गाणी सगळी होणार आहे. म्हणजे त्यांच्यावर चित्रित झालेली ऋषी कपूर, राजीव कपूर, बबिता, नीतू सिंग, रणधीर कपूर या सगळ्यांची कुठलंही गाणं घेऊन आमचे इव्हेंट होणार. त्याच्यातून मी हे पण दाखवलं ना त्यांचं ते संपूर्ण फॅमिली मोदी साहेब त्यांनी वेळ घेतली स्पेशली. ते पण खूप छान दाखवलं ना, गाणी ऐकूनच किती एकदम हे होत होतं. जेवली लेट झालं तरी मला 7ला जेवायचं होतं, आत्ता जेवलेला. सो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, स्पेशल सरप्राईज. मी सांगितलं की तुम्हीच द्या म्हणून. काय असेल जस्ट गेस इट. गेस कर. आणि मी नाही देणार आहे, मी आधीच सेंटेन्स मध्ये बोलली, मी त्यांना सांगितलं की तुम्हीच द्या म्हणून. वहिनी नाही रे बाबा, नॉनव्हेज नाही. अजून जे तू इथे बसून घर बसल्या बसल्या खाऊ शकतो, डायरेक्ट फ्रॉम महाबलेश्वर. आले 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 आले. सनीचं फेवरेट आहे बाबा. त्या मगाशीच बोलल्या, म्हणजे माझ्या नवऱ्याला त्या बाकी नका देऊ. ए ते झोपतील आता, घे त्यांच्या हातून. 5 तुमचं 5 ना, आमचं पण 5च. पण आमचं 1ला झोपणं. ते स्ट्रॉबेरी आले तेव्हापासून तो वहिनींच्या पाठीच लागलाय. आणि मी त्याला रेसिपी सांगून गेली तर त्यांनी सगळं मागवलं. फेस्टिवल मध्ये खाणं पिणं असतं ना, मग मंडेला काय? मग मंडे नको, आपण कुठल्या बीचला गेलेलो रचना? नाही केरळ. आपण केरळला कुठे बीचवर गेलेलो? आपण बीचला गेलो आपण सगळे फॉरेन विसरशील असं बीच आहे. तुम्ही जाण्याच्या आधी नाही इन्फॉर्मेशन दिली दादा. चला आता जाऊया आपण सगळे. तुम्ही काय रे फिरताना आम्हाला काय नाही. 4 वेळा झालं. तुम्हाला तुमचे शेड्यूल, तुमचं अपॉइंटमेंट, तुम्ही त्याची एक्झाम. आम्ही त्या एक्झामची टेन्शन 10वीला तेव्हा कळेल. 15 फेब्रुवारी पासून 18 मार्च 1 महिन्याची एक्झाम ती झाली की आपण पक्का कुठे जाऊ. आणि असं सगळं करून हे बोलतील की फ्री आहे आणि तुम्ही सगळं डन कराल आणि हे आदल्या दिवशी सांगतील माझं उद्या असं असं काम आहे. काय नाही, मी तर तसंच त्यांना घेऊन देईल. मी त्यांना माझं पण खर्च करायला लागलो. तुम्ही काय अशा प्रकारे मला पिकनिकला घेऊन जाणार. 12 वर्षांपूर्वी अख्खा 22,000 बुडून ते नव्हते आले आणि मला एकटीला पाठवलं सिमला मध्ये. जर तुम्ही आमच्याबरोबर कॅन्सल केलं तर तुम्हाला आमच्या तिघांचा पण खर्च उचलावा लागेल. एवढंसं पोरगं घेऊन मी तिकडे गेलेली आणि हे इकडे मजा करत होते, मी तिकडे मजा करत. आपण इथे कोहलम बीच केरळ अतिशय उत्कृष्ट बीच आहे. तुम्ही फॉरेन विसरला
नेक्स्ट टाइम मग केरळ तुमच्या असो. आता केरळला हा रचना नेक्स्ट टाइम पोंडीला तुम्ही जाऊन आले ना? नाही, पॉंडिचेरी आम्ही ज्यावेळेस डिसाईड केलं तेव्हा खूप गरमी होती ना. ऍक्च्युली दिस इज द राईट टाइम आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी. तुमचं न्यू इयर रिझोल्युशन काय? तुम्ही रिझोल्युशन वगैरे असं काय विचार करतात का? रिझोल्युशन काय? अजून नॉट येट डिसाइडेड. तुझं काय? पहिले डोक्यावरचा हात काढ. एवढी तू दमलीस. काय नाहीये. पहिले कसं एक्साइटमेंट असायची ना स्कूलमध्ये, वाव रिझोल्युशन, आणि फक्त स्टार्टिंगचे 1-2 दिवस असायचा, नंतर पोच. सो व्हॉट इज युअर रिझोल्युशन? काय नाही, जस्ट गो विथ द फ्लो आणि मस्त लाईफ जगा. व्हेरी ट्रू. मस्त फिरा, नवीन लोकांना भेटा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा, चांगलं चांगलं बोला आणि भांडू नका. दॅट इज इम्पॉर्टंट. महाराजां जे महाराज होते त्यांच्याकडे एक माणूस होतो की तुम्ही एवढे संत आहात, मानतात, तुमच्याकडे भविष्यवाणी आहे, तर माझं भविष्य मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या. एक म्हणजे माझं भविष्य सांगा तुम्ही. तो प्रश्न त्यांचा असा असतो की तुम्हाला लोक एवढे तुमच्या अंगावर तुमतात किंवा तुम्हाला वाईट साईड बोलतायत, तरी तुम्ही त्यांना रिप्लाय काय नाही देत किंवा तुम्ही त्यांना उत्तर काय नाही देत, ते तुम्ही त्यांच्याबद्दल का नाही येत. तर एकनाथ महाराज म्हणतात की पहिला प्रश्नाचं उत्तर तुझ्या मी देतो की तू आजच्या दिवसापासून 8 दिवसच जगणार आहेस. बरोबर. ठीक आहे. तर तो माणूस तो एकच प्रश्नाचं उत्तर घेऊन धावत पळ सुद्धा घरी जातो आणि 8 दिवसानंतर तो मरणार या टेन्शनमध्ये त्याच्या डोक्यात आलं की आता 8 दिवसानंतर आपण इथे नाही, तर तो प्रत्येक दिवशी प्रत्येकाशी चांगल्या भावनेने वागत असतो. रोज कोणाला शिव्या वगैरे देणं बंद, सगळ्यांशी चांगला सद्भावनेने वागतो, त्याच्या भावाबरोबर चांगला वागतो. प्रॉपर्टीवरची भांडणं होती त्या घराला, ती भांडणं मिटवतो, भावाचा काय तुकडा असतो तो त्याला देतो. असं ते म्हणतात की तो माणूस जातो घरी, चांगला वागतो, सगळ्यांशी सगळं चांगलं बिहेव करतो. 8वा दिवस ज्या दिवशी झोपतो तो ते दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटतं की आता नाही माझं पुढचं जीवन. हां, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठतो, स्वतःला चेक करतो, अरे मी तर जिवंत आहे. आणि मग तो परत एकनाथ महाराजांना भेटायला जातो आणि म्हणतो की मला तुम्ही तर सांगितलं की 8 दिवसानंतर तू राहणार नाहीस. मी तर आहे, तर मला एक सांग, बोलतो 8व्या दिवसानंतर तुला कसं वाटतं? नाही बोलतो, मी सगळ्यांशी चांगला राहिलो, वागलो, मला कोणी काय बोललो नाही, मला मी टेन्शन फ्री झालो आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी ठरली, मी सगळ्यांशी चांगलं वागत राहिलो, तर मला तुम्ही खरं म्हणजे भविष्य चांगलं सांगितलं मला की मी सगळ्यांशी चांगलं राहिलो, म्हणजे तुम्ही खूप काय म्हणतात त्याला, भविष्य एवढं परफेक्ट सांगितलं की त्या ह्याच्याने मी चांगला वागायला लागलो आणि माझं आयुष्य वाढलं त्याच्यात. तर थोडक्यात सांगायचं काय की तुम्ही संकल्प जो काही करताय नवीन वर्षाचा, तो चांगला संकल्प करा, कोणाशी भांडू नका. मेन आहे की प्रत्येक दिवसात जगा, लिव्ह ईच मोमेंट. तेच आम्ही आमच्या ब्लॉग्स थ्रू सांगतो. तर महाराजांना त्यांनी परत प्रश्न विचारतो की तुम्ही कसं काय हे करता, तुमचं जीवन कसं व्यतीत करता. तर ते म्हणतात मी 8च दिवसाचा शेड्यूल करतो. 8 दिवसामध्ये ठरवतो की 8 दिवसामध्ये कोणाची भांडण नाही, काय नाही, आपल्याला काय होणारच नाही, आपण सगळ्यांनी चांगलं व्हायचं. 8 दिवस संपल्यानंतर पुन्हा 8 दिवसाचं हे करतो. अशाने काय होतं, माझं आयुष्य चांगलं जगलं जातं. बरोबर. आणि प्रत्येक दिवस मी अनुभवतो, जगतो. बरोबर. सो लिव्ह युअर लाईफ लाईक इट इज युअर लास्ट डे. ईच डे इज अ लास्ट डे. व्हेरी ट्रू आहे. सकाळीच मी हा थॉट बोलणार होतो, पण दादांनीच आज तो विषय काढला आणि खरंच छान विचारलं की तुम्हाला जे लोक वाईट साईड बोलतात, तुम्ही त्यांना रिप्लाय नाही करत, तुम्ही हे नाही करत. मला फक्त एवढंच समजतं की आपण अशा लोकांकडे लक्ष जेव्हा देतो ना, तेव्हा आपण आपल्या प्रगतीला कुठे ना कुठेतरी स्टॉप करतो. बरोबर. आपण त्याच्याच बद्दल विचार करतो आणि आपण जिथे आहोत आपल्या एका राईट पाथवर त्याच्याबद्दल विचारच नाही करत. मग आपली प्रगती कशी होईल? अशा लोकांना लांबच ठेवायचं आपल्या आयुष्यात. इग्नोरन्स इज ब्लिस ते म्हणतात. पण तुम्ही मस्त स्टोरी सांगा. ऍक्च्युली लाईफ लेसन मला ऍक्च्युली अनुभव आलाय त्या गोष्टीचा, म्हणून म्हणतो. मला माझ्याबद्दल झालेलं एक गोष्ट, आणि मला माझे मित्र किंवा माझे नातेवाईक म्हणत होते की तू रिप्लाय का नाही देते या माणसांना. म्हटलं ते चुकीचं बोलतात, त्या चुकीच्या माणसांना मी का रिप्लाय देतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा चूक समजेल
प्रत्येक जण आपण कारण आपण पण तेच मग विचार करत नाही. आणि प्रत्येक जण तो या फेज थ्रू म्हणजे जातोच आहे. आणि प्रत्येक जण हा फक्त आजकाल प्रोफेशनलीच ह्या सगळ्या काही गोष्टी होतात. आपण पण वहिनी कितीतरी गोष्टी आता घर कसं आपण पण प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, आपल्या मुलांच्या आयुष्यात आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. इट्स ऑल अबाउट की आपण कोणत्या प्रकारे इग्नोर करतो. येस, इग्नोर म्हणजे आपण कसं घेतोय त्या गोष्टी. हाय, काय म्हणते सावी, तू मज्जा केली मामाकडे? मामाकडे मज्जा केली तू? मज्जा केली ना तू? आले वा वा वा. कुठे गुंडी आहे वरती अजून अगं नुसते चोपतात एकामेकींना. तिथं चोपते आणि अशी करत काय झालं मी काय केलंय का अशी रिॲक्ट करते आणि ही बोंगा बसरते. मग मी तर काही नाही करत आणि मी त्यातली नाहीच ते सावी. आले सावी, काय करते? घे 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 घे, हात पुढे घे घे घे. नाहीसला काही नाही. अगं चप्पल मस्त 350 रुपयाचे. आपण हेच चप्पल ताई तिथे कॉस्टला बघितलेले 1000 रुपये का काहीतरी. हो 1000 रुपयाचे. तू येते घरी, तू ये घरी दीदीकडे. दीदीचे दुनियाभरची खेळणी आहेत बघ. दिवस आणायला पाहिजे तिला. मग मस्त खेळेल ती. बघ वा